गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बोलवला गेलाय. अमरेज गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली गेली. तर दुसऱ्या बाजूने टीम आहे MS11 श्री साई सापडेश्वर सालवड बोईसर. सामन्याला सुरुवात होत असताना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांची असेल ही लढत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमरेश तर सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल आणि मनीष. श्री साई सापडेश्वर सालवड संघाची सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि सुजल. स्ट्राईक कडे फलंदाज सुजल, नॉन स्ट्राईक एंड कडे फलंदाज मनीष. पहिला षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमरेश. अमरेश या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली. पहिल्या षटकाची सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती प्रहार केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या वरून या चेंडूला खेळला गेलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक बनून राहिला. प्रेक्षक चेंडू मात्र निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकारांशी सुरुवात झाली धावफलकाला. चौकारांशी सुरुवात झाली या डाबाला आणि संघाचा स्त्री गणेशा होत असताना चौकारांशी गोलंदाजाचं केलंय स्वागत आणि स्वतःचं वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केलंय फलंदाज सुजलनं. 4 धावा अर्जित केल्या या पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या बॅटिंगची आवश्यकता आहे, ज्या फलंदाजीची आवश्यकता आहे, तो फटका इथे जरूर पाहायला भेटला फलंदाज सुजलच्या माध्यमातून. सुजलसाठी पुढचा बॉल. अमरेश पुन्हा एकदा रेडी. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केला गेलाय. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते टीम श्री साई सापडेश्वर सालवड टीमची. जबरदस्त सुरुवात फलंदाज सुजलच्या माध्यमातून. अवघ्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या गेलेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी करावी तर त्याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुजल. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके इथे पाहायला मिळतात सुजलच्या बॅटमधून. सुजल मोरे जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल अमरेश. इथे आता मात्र कमबॅक केलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज पूर्णपणे बीट झाला आणि यष्टीरक्षक देखील बीट झाला. दरम्यान पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक सरकला पुढे. धावफलकावरती धावा लागल्या जातात 11 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या अखेरीस. आता मात्र गोलंदाजाने थोडासा कमबॅक जरूर केलाय. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनीष असेल स्ट्राईक वरती. मनीष मागील 3 चेंडू नॉन स्ट्राईक एंड कडून पाहत होता. आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती आहे. मनीषच्या माध्यमातून कशा रीतीने सुरुवात केली जाईल. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट मनीषला ओपन करायचा आहे. तर अकाउंट कशा रीतीने ओपन केला जाईल. एखादा षटकारानिशी अकाउंट ओपन केला जाईल का. शफल होऊन ऑन साइडला खेळायचा होता. व्यवस्थित संपर्क नाही. पंचांचा हात आकाशाकडे. परतावं लागतंय फलंदाजाला. पहिला हादरा लागला गेलाय टीमला. पहिला धक्का लागलाय टीम श्री साई सापडेश्वर सालवड टीमला. महत्वाचा धक्का मनीषच्या रूपाने लागला गेला. परंतु एका बाजूने चांगली सुरुवात फलंदाज सुजलच्या माध्यमातून. एक फलंदाज एक मोहरा इथे टिपलाय. कमबॅक केलं गेलंय गोलंदाज अमरेशच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतरचा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली आणि आता मात्र 4थ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करत असताना पाहायला मिळतोय.
जबरदस्त कमबॅक केला गेला. पॉवर प्लेचा षटक तो फेकतोय आणि अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे या षटकामध्ये आणि ती गोलंदाजी जरूर होत असताना पाहायला मिळते. सन्माननीय श्रेयसजी इंदुलकर साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती करेन सन्माननीय श्रेयसजी इंदुलकर साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मान्यवर व्यक्ती सन्माननीय श्रेयसजी इंदुलकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती जरूर आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर मुख्य व्यासपीठावरती आपण महत्वाचा सन्मान इथे करतोय. विश्वामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने आतापर्यंत एक दमदार नाव निर्माण केलंय सन्माननीय श्रेयसजी इंदुलकर साहेबांचं शुभ सन्मान इथे केलं गेलं. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक आता मात्र थांबलाय 11 वरती. नवीन फलंदाज अथर्व साठी पुढचा बॉल गोलंदाज आमरेश. इथे देखील पूर्णपणे बेट केला गेला. आणखीन एक चेंडू निर्धाव फेकला गेला. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला भेटली. पहिले 2 चेंडू थोडेसे वाईट होते. त्या चेंडूंवरती प्रहार पाहायला भेटलं. सुजलच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली गेली डाबाची आणि त्यानंतर तो फलंदाज गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि नंतरच्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव न खर्च करता मात्र एक फलंदाज बाद केला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 1-11 1-11 अशी स्थिती टीम श्री साई सपडेश्वर सालवट टीमची. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत असताना दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली गेली. पॉवर प्लेचं बंधन इथे नसेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेचं बंधन इथे मुक्त आहे परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजीची आवश्यकता टीम जॉली बॉयज मुंब्रा टीमला. कशा रीतीने गोलंदाजी इथे केली जाईल हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सुरुवात अप्रतिम केली होती सुजलच्या माध्यमातून चौकार तदनंतर आक्रमकता सिद्ध करत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 11 धावांवरती खेळत असताना अवघ्या 3 चेंडूमध्ये तरबेज गोलंदाजी मार्गवरती अतिशय वेगाचा मारा करत असताना पहिलाच बॉल पाहायला मिळतो. अतिशय सुंदर लेंथ लाईन अतिशय प्रॉपर अचूक टप्प्यावरती अचूक दिशेमध्ये या चेंडूला फेकला गेला. जबरदस्त गोलंदाजी तरबेजच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरुवात फुलातून होत असताना निर्धाव चेंडू मागे पुन्हा एकदा सज्ज. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकातील येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न टीमने इथे केला जाईल. शफल ऑन साइडला केला गेलाय. ड्राईव्ह केला गेलाय. कार्पेटचा वापर केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. फेकी पर्यंत संधी होती आणि इथे मात्र एक धाव त्वरित कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 12 वरती. तरबेज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती. इथे आता मात्र फटका फसला गेलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हता. टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक आहे पकडला गेलाय. महत्वाचा मोहरा इथे अडकवला गेलाय जाळ्यामध्ये. आणखीन एक लागला टीमला धक्का तो म्हणजेच फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. अथर्व मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तरबेज आणि तरबेजच्या माध्यमातून फलंदाजाला टाकलं मोहामध्ये आणि मोठा फटका गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज तब्रेज आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी अफलातून करत असताना पाहायला भेटले. 3 चेंडू फेकलेत. फक्त 1 धाव खर्च करत असताना 1 मोहरा त्यांनी टिपलाय.
नवीन फलंदाज शुभम क्रमांक 4 वरती पाठवला गेलाय. ऑन साइडला खेळायचा होता, शफल होऊन बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता पहिल्याच चेंडूवरती शुभमच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यानिशी अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाही. या चेंडूला लांब ठेवलं गेलं फलंदाजाच्या बॅट पासून. जबरदस्त गोलंदाजी ब्रेकच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे देखील सुरेख चेंडूची फेकी. चेंडू जाते फाईन लेग क्षेत्रामध्ये. मिळते फक्त एकच धाव. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आता मात्र 13च्या स्वरूपात. 13 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कौतुक करेन गोलंदाज तब्येतचं, ज्याने अफलातून गोलंदाजी करत असताना दाखवून दिले. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 1 फलंदाज त्याने बाद केल्यात. अजूनही अंतिम बॉल शिल्लक, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा सध्या होत असताना पाहायला मिळते. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे, शेवटचा बॉल. तब्रेज गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना इथे देखील हेलिकॉप्टर उडवला गेलाय. चेंडू मात्र अडवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. रूपांतर केलं गेलंय. इथे मात्र धावचीतची संधी होती आणि फलंदाजाला परतावं लागतंय धावचीतच्या स्वरूपात. थोडस नाराज असेल फलंदाज. बाद होत असताना पाहायला मिळतो सुजल, ज्याने चांगली सुरुवात केली होती आणि हा फलंदाज मात्र धावचीतच्या स्वरूपात बाद झालाय. डायरेक्ट हिट केला गेला होता. फलंदाजाचं काम इथे पूर्णपणे फिट केला गेलाय. खरं फलंदाजाला परतावं लागतंय धावचीतच्या स्वरूपात. महत्वाचा धक्का लागला गेलाय. आता मात्र टीम श्री साई सापडेश्वर सालवट टीमला लागलाय आणखीन एक धक्का फलंदाज सुजलच्या रूपानं. नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. आणखीन एक दमदार खेळाडू संचयला पाठवला गेलाय. संचयचा जर विचार केला तर या फलंदाजामध्ये देखील मोठ्या फटक्या खेळण्याची कुवत आहे, ताकद आहे. या फलंदाजाला जास्तीत जास्त आपल्यावरती स्ट्राईक ठेवावी लागेल. जास्तीत जास्त चेंडूंचा सामना जर संचयने केला तर कुठेतरी एक चांगला धावफलक संचयच्या माध्यमातून उभारला जाऊ शकतो. महत्वाचा खेळाडू असेल संचय आणि या डावाची आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल या फलंदाजावरती. श्री साई सापडेश्वर सालवट टीमचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संचय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पाहायला मिळतो टीम जॉली बॉयज मुंब्रा टीमचा जावेद कुरैशी. टीमचा तारणहार म्हणून बनला जाणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती जावेद कुरैशी. षटकाची सुरुवात कशा रीतीने केली जाईल. पहिलाच बॉल ऑन साइडला हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती आणि अवघ्या सहजरित्या हा झेल पकडला गेलाय. षटकाची सुरुवात अफलातून जावेद कुरैशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवत असताना या सामन्यामध्ये सुरेख सुरुवात जावेदच्या माध्यमातून पाहायला मिळते. महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय संचय. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज ऋतिकला पाठवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे टीमला. श्री साई सापडेश्वर सालवट टीमला आवश्यकता आहे धावांची, आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. परंतु या वेळेस मात्र सामना प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो जॉली स्पोर्ट्स मुंब्रा, जॉली बॉयज मुंब्रा टीम. आणि या संघामध्ये गोलंदाजी जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षण देखील लफलातून पाहायला मिळते आणि आतापर्यंत थांबवून ठेवलंय टीम
श्री साई सप्रेश्वर सालवट टीमच्या सर्व फलंदाजांना रोखून ठेवलं. आतापर्यंत एकमेव फलंदाज पाहिला होता सुजल, ज्याने चांगली सुरुवात केली होती. त्याने 4 चेंडूंचा जरूर सामना केला होता. 10-11 धावांचं योगदान त्याने दिला होता आणि तो फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि तिथून मात्र थोडंसं कठीण प्रसंग इथे उद्भवलाय. म्हणजेच टीम श्री साई सप्रेश्वर सालवट संघासमोर इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता आणि दरम्यान चेंडू आहे निर्धाव. जावेद खुरेशी जबरदस्त गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्गवरती जबरदस्त षटकाची फेकी इथे पाहायला मिळते. आतापर्यंत जावेदच्या माध्यमातून अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीमला. खेळले जातील काय? इथे देखील मोठा फटका खेळला गेलाय. टायमिंग अतिशय सुरेख, ताकद, नजाकत भरपूर पाहायला भेटला आणि हा चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर पाठवला. 6 धावांसाठी षटकार. जावेद कुरेशीवरती हा प्रहार केला गेलाय, हा अत्याचार केला गेलाय गोलंदाजावरती आणि चेंडूला मात्र सीमा पार षटकाराकरिता पाठवला गेलाय. ऑन साइडला एक धमाका आलाय. धावफलक तब्बल 20. पुढचा बॉल. आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू फेकला गेलाय. व्हाईट यॉर्कर चेंडूला फेकला जावेदच्या माध्यमातून तुरंत कमबॅक केलं गेलं. त्वरित कमबॅक म्हणावं लागेल. अगोदरच्या चेंडूवरती उत्तुंग षटकार आला आणि तदनंतर मात्र गोलंदाज वर्चस्व निर्माण करत असताना फलंदाज ऋतिक पुन्हा एकदा सज्ज असेल खेळण्याकरिता. आणखीन एक षटकार येईल का? इथे देखील सुरेख चेंडू ऑन साइडला खेळलाय. सन्मान दिला या चेंडूला, दिशा दिली, एकदा वर्जित केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. धावचीची संधी जरूर होती, दरम्यान फेकी थोडीशी उशिराने आली आणि त्याचा फायदा त्वरित उचलला गेला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची मागणी होती आणि 2 धावा त्वरित कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती. धावफलकावरती 22 धावा. अजूनही अंतिम एक बॉल शिल्लक. जावेद कुरेशी गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. एखादा मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे टीमला. इथे मात्र सरळ इस्तानवरती वार केला गेलाय आणि त्रिफलाची स्वरूपात फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज जावेदच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर मात्र कमबॅक देखील केला गेलाय. धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. धावफलकावरती 22 धावा. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला परंतु गोलंदाज जावेदने धावा खर्च केला फक्त 8 आणि 2 महत्वाचे अडथळे दूर केले होते या षटकामध्ये. जबरदस्त कमबॅक केला गेला. टीम जोली बॉयज मुंब्रा टीमनं अफलातून खेळी, दमदार खेळी, मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि अभेद्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अभेद्य जाळ इथे रचलं गेलंय आणि त्या जाळामध्ये प्रत्यक्ष फलंदाजांना अडकवण्याचं काम इथे आता मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक फेकलं होता अमरेशनं, धावा खर्च केल्या 11 तर 1 फलंदाज त्याने देखील बाद केला. दुसरा षटक फेकला होता गोलंदाज तब्रेजनं, त्याने धावा खर्च केला होता फक्त 3 आणि 1 फलंदाज त्याने बाद केला होता. तिसरं षटक जावेदच्या माध्यमातून फेकलं गेलं. 8 धावा खर्च करत असताना 2 मोहरे त्याने या षटकामध्ये जरूर टिपलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5 फलंदाजांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 22 धावा. अंतिम षटक, शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज निलेश वरती सोपवली गेली. निलेशच्या माध्यमातून किती धावांपर्यंत रोखला जाईल तर स्ट्राईक कडे फलंदाज शुभमच्या बॅट मधून एखादा उत्तुंग षटकार इथे पाहायला भेटेल काय? षटकार आणि चौकारांची अपेक्षा असेल टीमला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळला गेलाय. ऑन साइडला चेंडू पकडला गेलाय, अडवला गेलाय, थांबवला गेलाय. एका धावेची भर धावफलक पुढे सरकलाय 23 या आकड्यावर. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सोहमला स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करायचं आहे. संघाला चांगल्या धावांचं योगदान द्यायचं आहे. अंतिम षटक शिल्लक आहे. संधी फार कमी आहे. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कुठेतरी 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील टीम साई सप्रेश्वर सालवट टीमच्या फलंदाजांना. हा चेंडू
पाहायला मिळतं पंचांचा इशारा ते चेंडू आहे नो, खेळपट्टीच्या अगदी बाहेर फेकला गेलाय आणि पंचांचा इशारा इथे येतोय, चेंडू आहे नो, नो बॉल, नो बॉलचा इशारा म्हणजेच पुढचा चेंडू आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि या चेंडूवरती एखादा हिट केला जाईल काय, या चेंडूवरती गोलंदाजाचं काम फिट केलं जाईल काय, संधी आहे मुक्त फटका खेळण्याची. पुढचा बॉल, इथे देखील चांगला चेंडू फेकला गेला, ओव्हर पिच चेंडू जरूर होता परंतु समाचार घेता आला नाही. पूर्णपणे बीट करणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विचारला गेलाय निर्धाव स्वरूपात. आणखीन एक डॉट बॉल, जसा डॉट बॉल पडतोय तसा दबाव मात्र टीम श्री साई सापडेश्वर सालवर्ड टीम वरती दबाव निर्माण केला जातोय. फलंदाज सोहम साठी पुढचा बॉल, बाउन्स पाहायला मिळतोय, अनपेक्षित उचली घेतली जाते आणि दरम्यान धावचीतची संधी आणि फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज बाद, धावचीतच्या स्वरूपात हा फलंदाज इथे बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. गुणवत्ता कौशल्य इथे सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निलेश जबरदस्त गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती हा चेंडू फेकला गेला. एक चेंडू नो फेकला होता, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू आणि हा चेंडू देखील अतिशय सुरेख लेंथ अँड लाईन वरती. फलंदाज स्ट्राईक वरती आता मात्र पाहायला मिळतो शुभम असेल स्ट्राईक कडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षला पाठवला गेले, हर्ष असेल नॉन स्ट्राईक एंड कडे, तर शुभमच्या माध्यमातून कुठेतरी धावा कुठल्या जातील काय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 3 बॉल अजूनही बाकी. इथे देखील पूर्णपणे बेट केला, एसटी रक्षक देखील बेट झाला. दरम्यान एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली, एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघ थोडंसं पुढे सरकत असताना खूप वेळेनंतर पाहायला मिळतोय धावफलक सरकलाय 25 या आकड्यावरती. अजूनही अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कुठेतरी मोठे फटके येतील काय, आवश्यकता आहे टीमला 1 ते 2 मोठ्या फटक्यांची आणि ती अपेक्षा इथे पूर्ण केली जाईल काय. स्ट्राईक कडे फलंदाज नवीन आलेला क्रमांक 8 वरती हर्षला पाठवलंय. हर्षच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. क्षमता गुणवत्ता या फलंदाजामध्ये आहे, ताकद देखील आहे आणि इथे मात्र सिद्ध करत असताना ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून ही चुकी पाहायला मिळते. धमाका येतोय, षटकार येतोय, झेल टिपला होता परंतु सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं आणि दरम्यान अतिशय सुरेख फटका पाहायला भेटला फलंदाज हर्षच्या माध्यमातून. ज्या फटक्याची अपेक्षा केली होती टीमनं तो फटका त्याच्या बॅट मधून आलाय. गुणवत्ता ताकद इथे सिद्ध करत असताना एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुढचा बॉल, अंतिम बॉल वरती हेलिकॉप्टर उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली, तोपर्यंत मागणी होती 2 धावांची परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. लागलाय आणखीन एक धक्का टीमला. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती 32 धावा आणि आता मात्र पुढच्या डावामध्ये कंप्लीट करावं लागतील टीम जॉली बॉयज मुंब्रा टीमला, ते म्हणजे 33 धावा. 33 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या 33 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल किंवा या 33 धावा कशा रीतीने रोखले जाईल हाच खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील फेरबदल करतोय, जॉईन होतील व्हॉइस ऑफ मुंब्रा मिस्टर सजाद शेख सर जॉईन होतील मायक्रोफोन वरती. तुम्ही पाहत आहात शिंदबा कालिका माता स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2024. कुठेही जायचं नाहीये, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये.
लगेच या सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ आजच्या दिवसामध्ये कमी आहे. आपल्याला महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत, कारण आजचा दिवस शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक्स्ट्रा 2 सामने देखील खेळायचे आहेत. त्याच कारणास्तव विनंती करेन सर्व टीम्सला, आपण वेळेवरती या, वेळेवरती सामना सुरू करा, वेळेवरती सामना संपवा. वेळेचं थोडीशी मर्यादा आपल्याकडे आजच्या दिवसामध्ये आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि थोडंसं सहकार्य आपण वेळेच्या संदर्भामध्ये करायचं आहे अशी आमची विनंती जरूर असेल. आयोजक पुरेपूर काळजी घेतात जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावेत याची, तर आपण थोडंसं सहकार्य इथे करायचं आहे. एक जबरदस्त आयोजन आणि नियोजनामध्ये सजवली गेलेली एक भव्य दिवस स्पर्धा श्री शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2024. महत्वाच्या सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते आणि कमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ मुंब्रा जरूर वेलकम. विकेटों के बीच में एक तरफ की कमान संभालेंगे आसिफ खान बंटी, नॉन स्ट्राइक हैंड पर है वसीम होंडो. गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त गेंदबाज आए हैं गेंदबाजी की कमान पर. गौरव पहली गेंद टॉप एज लगा है, 1 रन के लिए निकले हैं. सिंगल रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और इस 1 रन के साथ टीम जॉली बॉयज का खाता इस वक्त ओपन होता हुआ. इसके बाद का मुकाबला आरसीसी पेड वर्सेस ट्रिपल ए टाइटंस मुंब्रा के बीच खिलाया जाएगा. तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, बिल्कुल पटकी हुई गेंद थी. गेंद में उछाल काफी ज्यादा, उसका फायदा मिलता हुआ गेंदबाज गौरव को. फिर से एक बार सामना करने के लिए सज्ज होते हुए ऑन द राइज गेंद को खेला है, गेंद आउट ऑफ द पार्क. 6 रन के लिए वसीम होंडो ऑन फायर. बिल्कुल बिग हिट, थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, उस पर प्रॉपर टाइमिंग और प्लेसमेंट का तड़का. गेंद आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए. डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, हाथों पर गेंद टकराई थी जरूर, लेकिन सीमा रेखा पार जरूर जाती हुई ये गेंद 6 रन के लिए. इस 6 के साथ वसीम ने अपना खाता जरूर खोला है. इस 6 रन के साथ वसीम ने अपनी बल्लेबाजी की है शुरुआत. बिल्कुल इस वक्त रनों की जो दरकार है वो है 33 रन से. पहला ओवर प्रगति पथ पर. गौरव की अगली गेंद सामना करने के लिए तैयार. फिर से एक बार वसीम शेख बीच टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, फॉलो थ्रो में खुद गेंदबाज गेंद के नीचे, आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग. आउट होकर वसीम पवेलियन की राह इस वक्त जरूर लौटते हुए. उनकी कमी पूरी करने के लिए कल्पेश को ताबड़तोड़ बल्लेबाजी की कमान पर भेजा गया है. टारगेट की अगर बात करें तो 33 रनों का टारगेट है. स्कोर इस वक्त दर्शाता हुआ जा पहुंचा है 7 रनों पर. स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 7 रन. 1 विकेट के नुकसान के बाद जॉली बॉयज मुंब्रा टीम का स्कोर. ट्रिपल ए टाइटन वर्सेस आरसीसी पेड़ के बीच नेक्स्ट मैच कराया जाएगा. अगर आरसीसी की टीम के कोई भी खिलाड़ी आ गए हो तो प्लीज संपर्क साधे कमेंट्री बॉक्स पर. बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं नगर सेवक चषक 2024. भव्य आयोजन, भव्य नियोजन.
एक बिगेस्ट टूर्नामेंट में शुमार होने वाली ये 1 लाख की इनामी राशि वाली प्रतियोगिता। सामना करने के लिए तैयार होंगे कल्पेश, वन डाउन बैटर के रूप में आए हैं। गौरव की अगली गेंद का सामना करने के लिए सज्ज होते हुए। ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, गेंद को खेला है डीप पॉइंट रीजन में, सिंगल रन कंप्लीट किया है। एक रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ कल्पेश ने भी अपना अकाउंट जरूर ओपन किया है। स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर। गौरव की अब तक के 5 गेंदें हो चुकी हैं, 1 गेंद अभी भी आना शेष है। पावर प्ले का बंधन जारी है। सामना करने के लिए तैयार होते हुए बंटी, एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा। इसी बीच ये गेंद ऑन द राइज, गेंद को खेला है, गेंद जाएगी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। आसिफ खान बंटी, स्टार ऑफ मुमरा, इस वक्त अपने बल्लेबाजी का जलवा बिखेरते हुए। पहले ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की जो रन संख्या है वो दर्शाती हुई 14 रन। बची हुई 18 गेंदों का खेल शेष रहेगा और 18 गेंदों में जीत के लिए जो रनों की दरकार होगी वो होगी 19 रन। 18 गेंदें 19 रन। 18 गेंदों में 19 रन बनाने होंगे जरूरी। नेक्स्ट ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाजी की कमान पर गेंदबाज हर्ष को भेजा गया है गेंदबाजी की कमान पर। इस वक्त जरूर अपनी टीम के लिए दूसरा ओवर लेकर आए हैं। बॉलिंग मार्क पर MS11 श्री साई सापड़ेश्वर सालवड़ बूसर टीम के साथ 2-2 हाथ करती हुई जॉली बॉयज मुमरा। मुमरा की नामी ग्रामी टीमों में से एक टीम मानी जाती है बिल्कुल जॉली बॉयज मुमरा। इसके बाद AAA टाइटंस, बिल्कुल सितारों से सजी टीम, ब्लू कलर की जर्सी में आपको देखने मिलती हुई। मैं रिक्वेस्ट करूंगा आमिर भाई स्टेज पर आना है आपको। वेलकम, आपका स्वागत है। पहली गेंद दिशा से क्या बाहर की तरफ रही। यस, 1 रन कंप्लीट किया है। दूसरे रन के लिए निकले हैं चहलकदमी करते हुए। दूसरा रन कंप्लीट, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त होती हुई और इस 1 रन के साथ स्कोर बोर्ड पर भी कलम चलती हुई स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर। वेलकम आमिर शाह, AAA टाइटन टीम के ऑनर हैं, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा आइए मंच पर। इस बार ये गेंद फिर से एक बार दिशाहीन गेंदबाजी। अतिरिक्त रनों में 1 रन और शुमार होता हुआ। बिल्कुल आज के दिन ब्लॉकबस्टर सभी टीमें परफॉर्मेंस करती हुई नजर आएंगी। हर एक क्षेत्र में अपनी टीम का नाम रोशन किया है ये सब टीमों ने। इस बार हल्के हाथों से फ्लिक किया था, गेंद के लिए जरूर 1 रन कन्वर्ट होगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर। जीत के लिए जो रनों की दरकार है वो इस वक्त दर्शाती हुई 17 गेंदें और 14 रन। जीत के लिए 17 गेंदों में 14 रन की जरूरत। बिल्कुल आज के दिन सब सुपरस्टार्स आपको नगर सेवक चषक में नजर आएंगे। एक गांव एक संघ के बड़े बड़े दिग्गज आज आपको परफॉर्मेंस करते हुए नजर आएंगे। ये अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेलने की कोशिश, कलाइयों को जरूर मोड़ा था लेकिन 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ स्कोर में भी बदलाव देखने मिलता हुआ स्कोर 20 रन्स पर दर्शाता हुआ 20 रन। अब जीत के लिए 16 गेंदें और 13 रन। 16-13 का ये मुकाबला। आसिफ खान बंटी इस वक्त स्ट्राइक पर। एक बड़ा हिट आसिफ के बल्ले से यानी बंटी के बल्ले से जरूर देखने मिला है, एक बड़ा हिट वसीम के बल्ले से देखने मिला। इसी बीच ये गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, फॉलो थ्रो में खुद गेंदबाज गेंद के नीचे, आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग। बंटी की इनिंग की हुई है समाप्ति।
97977, ठीक है, 27111199। अच्छा ये नहीं हो तो ये लगा 9 है 422 11718। फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया ताकत के साथ, नजाकत के साथ, गेंद गई है आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, जूसी फुल टॉस गेंद थी, उस पर किया प्रहार, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। शाकिर के बल्ले से आता हुआ ये हाई हैंडसम स्मार्टी सिक्सर। इस 6 के साथ अब जॉली बॉयज मुंब्रा टीम इस मैच में पकड़ बनाती हुई। 13 गेंदे 5 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 13 गेंदे और 5 रन। शाकिर सामना करने के लिए तैयार होते हुए, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, मिड ऑफ पर एक आसान सा कैच, विकेट का हुआ है पतन। एक और झटका लगा है जरूर टीम जॉली बॉयज को। गेंदे बचेंगी हिस्से में 12 और जीत के लिए 5 रनों की दरकार। न्यू बैटर आए हैं इस वक्त पप्पू। चलिए फील्डिंग में टीम थोड़ा सा फास्ट करना है प्लीज। गेंदबाजी की कमान पर आए हैं शुभम। जीत के लिए 5 रनों की दरकार। सामना करेंगे कल्पेश। सिंगल रन के लिए निकले हैं, 1 रन जरूर पूरा किया है। बिल्कुल स्ट्राइक को रोटेट किया है, पप्पू को मौका दिया है। अब देखना यह है कि पप्पू अपना अकाउंट किस तरीके से ओपन करते हैं। जीत के लिए महज 5 रनों की दरकार थी, अब 4 रनों की जरूरत होगी। बिल्कुल 12 गेंदे 5 रन का मुकाबला था, अब 11 गेंदे 4 रन। 4 रनों की जरूरत। पप्पू स्ट्राइक पर है। पहली गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद शरीर से जरूर जा टकराई थी और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। 10 गेंदों में 4 रन की दरकार। 10 गेंदे 4 रन। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट, करारा प्रहार, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। मैच को जीत लिया है पूरी तरीके से इस वक्त टीम जॉली बॉयज मुंब्रा ने। कांग्रेचुलेशन टीम जॉली बॉयज मुंब्रा एंड हार्ड लक।